पाव वडे आणलेत. वाटली पाहिजे काहीतरी तुम्हाला लवकर यायला. माझी चुकी नाही आहे. मग मी सगळ्यांना लवकर फोन केलेला, ते परत गेले. नमस्कार मंडळी, कोकणच्या वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 15 दिवसानंतर परत एकदा आलो आम्ही पनवेलच्या जंगलामध्ये. पनवेलच्या जंगलात जायचं असताना आम्हाला सकाळी लवकरच जायचं होते, पण आमचे हे मासे आहेत ना पाठचे, बऱ्यापैकी लेट झालेत. कमीत कमी 1.5 तास तरी लेट झालेत. आम्हाला 8:30 ते 9 वाजेपर्यंत बोलवलं होतं, हे आले 10 वाजेपर्यंत. चला आता पुन्हा एकदा जिथं आपण लास्ट टाइमला गेलो होतो कॅमेरे वगैरे लावले होते, आणि आणखी काय आज जंगलात पाहायला मिळेल ते बघूया आज आपल्याला. किती, एकच नारळ नाही, 2 3 आहे. किती आहेत काय नारळ? किती आहेत? वर नारळच नाही. नाही पाडलं तर पाडायला कोण गवतच नाही. नाही गवत ना? आता रे माणसाला कोण उभा राहताय? नाही बरोबर. कुठे पाडायला आहे? हा? हो त्या नारळ आहेत. हो हो हो, पाडूया. तू चढशील? अजून झालेत काय तयार? हा? तयार झालेत काय? नारळ? तयार झालेत का? नारळ तयार? हो, खायला लागेल. हो हो ठीक आहे, चला. तुम्ही आता पाडता? नाही ना, आता जातो, पहिला वरती जंगलात जाऊन येतोय. अशी परिस्थिती आहे. कोकणात बोलतात ना, कोकणातले नारळ, कोकणातला आंबा, कोकणातला फणस. पण अशी परिस्थिती, नारळ लावून सुद्धा नारळावर चढणारा कोण नाही, पाडणारा कोण नाही. जेव्हा नारळ वरती सुकेल तेव्हा तोपर्यंत वाट बघत राहायची. कारण का गावाला राहणारा एकही तरुण राहणार आहे, जो तो आपला म्हातारा लोक पाहायला मिळते आपल्याला इकडे. त्याची अशी अवस्था आहे, कोण नारळ पाडून देते अशी वाट बघावी लागते इकडे. तू चढशी का रे नारळावरती? त्या चढलो असतो, पण कसं आहे, आता बऱ्याच टाइम झाला मला प्रॅक्टिस नाही नारळावर चढायची. विण्या चढणार आहे, तू बोललास बीज पाडून देईन. नंतरला भेटला आहे ना, हा जाताना पाडून. तुम्ही चढता नारळावर? बस झालं कामच झालं. आता येऊ तेव्हा बघू, पाड्यात जमलं तर पाडू. आपण आलोय, लास्ट टाइमला आलो त्याच रोडने आपण आलो. लास्ट टाइम आपण बोललो होतो ना, जो ह्याला टोमला पण बोलतात सर. लास्ट टाइमला आपण इथूनच आलो होतो आणि ह्याच रोडने गेलो होतो. पुन्हा एकदा आपण ह्या साईडने चाललोय. मला वाटलं हा आता बंद झालंय. कोणी फोडताना आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळत आहे. पंडीच्या गावाच्या वरती आलंय, आणि जुन्या काळात बोलतात ना पुराणात, बाबा का बोला काय आहे, हे जोत जुन्या काळातलं जोत आहे पाहायला मिळते, पण कोण सांगू शकत नाही कोणत्या काळातलं आहे. पण त्या काळात बांधून ठेवलेलं आहे. बघू शकता, ह्या इथून असं चिऱ्यांचं बांधकाम झालंय. त्या काळात इकडे लोक राहत असावी असा अंदाज आहे. कारण का हा इथून असा जोता आला, हा असा इथून इथे इथपर्यंत इथं टर्न मारतो हा बघा. हा त्या काळात लोक इथं राहत असावे असा यांचा अंदाज आहे. कारण का आता गाव आहे ना, आता गाव आहे तर खाली बसलेलं आहे. इथून कमीत कमी अर्धा ते 1 किलोमीटर खाली. हा बघा, इकडे सुद्धा बघू शकता, जुन्या काळात बघू शकता, हा वाहीन आहे. वाहीन जो मुसलाने आपण काढतो तो हा वाहीन आहे. इकडे वस्ती असावी त्या काळात असा त्यांचा अंदाज आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. हा बघा, हे चिऱ्यांचं आहे ना, हा तर सिमेंट वगैरे काय नाही, पूर्ण मातीवरती ठेवलेलं आहे. तरी पण अजून बऱ्यापैकी मस्त दिसतंय. त्या काळातलं बांधकाम एकदम भक्कम असायचा. आणि तसेच जवळून पुन्हा एकदा वाहीन दाखवतो. हा वाहीन आहे, हा वाहीन आहे असा. हा बघा, इथे कांडायचं काम करायचं, आणि हा गोलाकार असा भाग आहे. आमच्या वडिलांना देखील माहिती नाही. आज आमचे वडील असताना ते देखील बोलायचे की आम्हाला इथे माणसं असताना राहिलेली कधी माहिती नाही. मग त्यावेळेची ही वास्तुती आहे, म्हणजे इथे जे घराचं जोता म्हटला जातो ते इथे आहे, आणि ते पण पक्क्या दगडाचं आहे, म्हणजे दगडाचं ताशीव दगडाचं बांधलेलं आहे. बरोबर, काय असं अबळधबळ दगडाचं नाही. म्हणजे त्यावेळेस कारागिरी होते. कारण आमच्या गावामध्ये खरे कारागीर आमचे वडीलच बनले या दगडाचा काम करत. बरोबर. कारण का पंधरीचीच लोक ताशीव काम करायचे, आजूबाजूच्या गावातून जायचे. आमच्या गावात पहिला पाया आमच्या वडिलांनी, तेव्हा त्याच्या अगोदर हे जोत आहे. म्हणजे त्या पुराण काळात ही लोक कलाकार होती, अगदी कलाकार होती, म्हणून हे असं जोत लावलेलं आहे. त्यावेळी सिमेंट नसेल, पण दगड असे ताशीव बनवून बसवलेले आहेत त्या लोकांनी. आणि हे आम्हाला माहिती नाही, आमच्या वडिलांना माहिती नाही. पण आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की अमुक ठिकाणी तिथे एक जागा आहे, ही बघण्यासारखी आहे.
त्या टायमाला इथे वस्ती असली पाहिजे. बरोबर. आणि तिथे हे आता वाईन वगैरे सगळे काय आहे हा इकडे वाईन, हा बघा हा आता इथे ते वाईन. तुटलेलं आहे परंतु आहे. ह्या गोष्टी म्हणजे आम्हाला समजणाऱ्या सारख्या गोष्टी आहेत. आता तिथे मोठी मोठी झाडे झाली आहेत काय. आलेत बरोबर 8:45 आलेत. बरोबर ना, टाइम परफेक्ट. 8:30 ते 45 आपण पोहोचणार आहोत. झाले कंप्लीट किती झाले ना. हे सर्व ट्रॅप आणलेत. आपण जंगलामध्ये काही संशोधन करत होतो मुंग्यांबद्दल. ते सर्व ट्रॅप आहेत. आलो बरोबर सपाटाला आलो. वरच्या साड्यावर आलोय. पनवेलमधून डायरेक्ट वरचा साडा. मित्रांनो ड्रोन वरती उडवलाय आणि सर्वजण वाट बघतात तिकडे. इकडे आकाशात वरती ड्रोन गेला इकडे. आणि आम्हाला इथला मस्त की नजारा घ्यायचा आहे. पाठचा व्ह्यू घ्यायचा आहे. जंगल आहे, इकडे अरबी समुद्र आहे, भाज्या काढे आहे. आणि हा असेल पूर्ण हा वरच्या साड्याचा पठारावरून पूर्ण हा आम्ही असा नजारा घेणार आहोत. झाला आणि थोडा तिथे नाश्ता करतोय. इकडे बघा निसर्गामध्ये आल्यानंतर झाडाच्या सावलीखाली बसून नाश्त्याचा आस्वाद घेण्याचा वेगळाच आनंद असतो. आणलंय नाश्त्यामध्ये काय आणलंय, वडापाव वगैरे आणलंय. उपमा 1 प्लेट, हा 3 प्लेट, शिरा आहे. एवढं बनवलं कोणी? एवढं बनवलं कोणी? बनवते ना आता बनवते. ते व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही. वडे आणलेत. मी नाही तयार करतो वडा. इकडे मिरची, उपमा फक्त बा बोलायची भात आणि बोलायची कढी होती. ते झालं का? उपमा समजून उपमा समोर आपल्याला वडापाव खायचे आहेत. चला तर आता नाश्ता करून झालंय. पुन्हा एकदा ज्या साईडला आपण कॅमेरा लावले होते त्या साईडला चाललोय. सर्वांचा नाश्ता झाला पाठीमागे बघू शकता. आणि पुन्हा एकदा चाललोय कॅमेऱ्याच्या दिशेने. आत्ता 15 दिवसानंतर परत एकदा आम्ही आलोय ज्या ठिकाणी जिथे आम्ही 15 दिवसापूर्वी काही कॅमेरे लावले होते तिथे आलोय. जंगलचं वाचन करतोय. जंगलात कोणते कोणते प्राणी आहेत काय आहे त्यासाठीच कॅमेरे लावले होते. आणि दगडाच्या कड्या कपाऱ्यातून आपण चाललोय. गेलीनेस नटले ना, अडकला रे अडकला नाही. चला पुढचा घेऊन ये. शेवटच्याकडे जायचं आधी पहिलं. जरा कॅमेऱ्याच्या समोर थांबू नका जास्त. हे बघा अशी जंगल आहे ना, जंगलातून कसरत करत चाललंय. हा बघा इकडे बघा ना मित्रांनो, हा एक कॅमेरा पहिला होता 1 नंबर. तो आम्ही येताना काढणार आहोत. पुढे काय तो पहिल्यांदा बघूया. तुझ्या मागे कॅमेरा आहे. चलो हा एक कॅमेरा. इथून पुढे आल्यानंतर इथे हा दुसरा कॅमेरा. चला पुढे मित्रांनो बघा, आम्ही इथून असं चालतोय. खाली एकदम अशी दरी आहे. हा बघा इथून खाली अशी दरी आली खालपर्यंत. आम्ही काठाने चालतोय.
काटा रुते कोणाला. बघा इथला आपला शेवटचा कॅमेरा होता. असे आपले पूर्ण कॅमेरे कम्प्लीट झाले तिथे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते प्राणी पाहायला मिळतील ते बघूया. अभिषेक बघा आपल्या कॅमेऱ्यामध्ये काय दिसतंय का, कुणाचे फोटो आलेत काय. जंगलात फिरत असताना जंगलातले पाणवठे झरी आता कमी होत चाललेत आणि आम्ही फिरत असताना आम्हाला ह्या जंगलामध्ये एक पाणवठा झरा पाहायला मिळाला आहे. आणि अशा पाणवठ्यावरती जंगली प्राणी येत असतात. तर आम्ही सध्या साफसफाई करून घेतो आणि आपण इकडे बघू शकता ह्या साईडला डुकरांचे वगैरे पाय लागलेत आणि बघा डुकर चिखलात रोडल्यानंतर असा घासून जातो. ह्या साईडला व त्या साईडला पण त्या दगडाला घासले. अशा प्रकार असतो आणि जंगलामध्ये असे पाणवठे कमी होत चाललेत आणि इथे साफसफाई करून घेतो. आता आपण पहिल्यांदा इथं पाणी साचल्यानंतर जंगली प्राणी पाणी पितील, ह्या सर्व गोष्टी होतील. चला आपण पहिल्यांदा साफसफाई करून घेऊया. पावसाळा संपत आला त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत थोडे कुठे कुठे झरे पाहायला किंवा पाणवठे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला असे झरे कमी कमी होत येतात. नंतर मग असे थोडे कुठेतरी आपण साफसफाई करणार तरच जंगलातील पाणी पिऊ शकतात प्राणी. चला साफसफाई बघू शकता. इथे छोटासा झरा साफ करण्याचा प्रयत्न चालला इथे रातचा. आणि इथे बघा छोटा स्विमिंग पूल आता तयार झाला. मगाशी काहीच पाणी नव्हतं सुरुवातीला. प्राणी पक्षी पाणी पिण्याचं काम काय करतील. पक्षी आंघोळ सुद्धा करतात अशा पाण्यातून. मंडळी बघा इथे आपण पाणी तर आणलंय, पाणी जमा केलंय आणि नंतर हे पाणी पिण्यासाठी बोला जंगलातील कोणकोणते प्राणी येतील. आणि बघा इथे आंघोळ सुद्धा करायला छोटे प्राणी का मोठे पक्षी येत असतात. आणि हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ह्याच्यावरती पुन्हा एक आम्ही 15 दिवसांनी येऊ त्यावेळेस पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन. ह्या पाण्यामध्ये कोणकोणते प्राणी पाणी प्यायला आलेत, पक्षी आलेत पाहायला मिळतील आपल्या इथे. कारण का आम्ही इथे कॅमेरा लावणार आहोत त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते. इथे वरती आहे आणि आता थोडासा साफसफाई केली. इथे बघा थोडा थोडा पाझरते पाणी. आणि जंगलातील पाणवठे असंच येत असतात की जिथे पाणी कमी होतं त्यानंतर थोडे थोडे झरे राहतात आणि असे पाझरत खाली येतात. आता इथं फक्त आम्ही साफसफाई केली आणि हा पाणी असा पाझरत असा इथपर्यंत येणार आहे आणि इथे आपला पाणवठा तयार होणार. पाणवठा जे फिरत असताना आम्हाला इथे मिळाले ही मुरुड शेंगबद्दल जे महत्त्व आहे आणि आपल्याबरोबर ते बाबा आहेत आणि ते त्यावर माहिती देतील. चला आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. ही अशी अवघड जंगलामध्ये मिळतो. कारण जे जंगल आहे कारण त्या जंगलालाच ही वनस्पती मिळतो. हिला मुरुडशेंग म्हणतात. ही आयुर्वेदिकमध्ये खूप औषधामध्ये वापरली जातो. आणि लहान मुलांचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलं एकदा जन्माला आला आणि त्याला तिखट म्हणून पाजली जातो. तिखट आणि त्याच्यामध्ये ही वनस्पती ही आपली जी मुरुडशेंग दिसते तुम्हाला मुरुडशेंग तिला आतमध्ये अशी उगवली जातो. आणि मुलाचा जो मोडा आकडी मुलाचं पोट दुखणं अनेक काही गोष्टी असतात त्या मुलाला ह्या आजारापासून मुक्त करतात. हल्लीचं डॉक्टरचे ते काय बालकडू हा काढा देतात. त्याच्याखेरीज हा जर आपण ह्याचाच उपयोग जर आपण ते वेलखंड हारडा वावडी हिंग अनेक गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एक सोबत मिक्स करून जर लहान मुलाला दिला तर तुमच्या मुलाच्या आरोग्याचा त्याचा मुलाचं पोट साफ राहणं आणि मुलगा सुदृढ बनणं ह्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. हे बघा पूर्ण आपण जंगल सफारी करत असताना सर्व मंडळी आपल्या बरोबर आहे. आपल्या सुद्धा पंड्या पण आहे. चलो आणि भाई आपला इथे बसला होता. मित्रांनो बऱ्यापैकी आम्ही पुढचा कॅमेरा काढलाय आणि शेवटचा कॅमेरा आम्ही इथे 2 कॅमेरे आहे. इथे कॅमेरा आहे आणि तिकडे पुढे कॅमेरा असे 2 कॅमेरे काढून घेते. जे ह्या कॅमेऱ्यात आपल्या फुटेज मिळतील ते आपण 100% मी बघणार आहोत. आपण हे फुटेज कशासाठी घेतो आपल्या जंगलामध्ये कोणकोणते प्राणी आहेत. परतीची वाट आहे परत चालला होता घरी. इथे बघा एक दगड आणि एक दगड 2 दगडीच्या मधून आम्ही चाललोय. आता गुहेतून चाललोय. विनय गेला पुढे. पुन्हा एकदा जंगलात येतो फिरत कारण का आपल्याला शिसलं पाहिजे. समोरच दिसतो शिसलाचं झाड आहे आणि गेल्या टायमाला आपण शिसलं घेऊन गेलो होतो. त्याच्यावरती भरपूर शिसलं दिसत. मला वाटतं सुकलीत ना बाबा बऱ्यापैकी. नाही अजून आता सुकतील.
हे बाकी बऱ्यापैकी सर्वच घेऊन जाणार, कारण काय काढण्यासारखं झाड आहे. विनयने गरको आणले, गरकोने आता तो बरोबर वाकवतोय. हे बघा, अरे मस्त शिसलं. विनायक तोडून घेतोय. बोललो होतं ना, हे मसाल्यामध्ये वापरतात, हीच ती शिसलं. हा, इकडे शिसलं काढून झालेत. बाहेर काढतो. हा, इकडे दाखव. ही दाखवा, ही दाखवा. हा, तेव्हा ही शिसलं आहेत आणि आता टाकून घेतोय. इथे एक बॅगमध्ये टाकलेत आणि विनयने इकडे जमवलेत. बऱ्यापैकी भेटलेत आणि घरी जाऊन मस्त वाटणी करून घेऊया ना. वाटणी माहिती आहे ना, वाटणी वाटणी घालायची, वाटणी. मित्रांनो, जंगलात फिरत असताना प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. हे समोर पाहायला मिळते ही नागिनकडे. अशा नागिनकडेपासून सावध राहणं म्हणजे दूर राहणंच गरजेचं आहे. ह्याच्यावर पाय पडता कामा नाही, कारण का जो आतमध्ये साप असतो तो खूप हुशारी असतो आणि हिथे पाय पडला तर पायाला काहीतरी इजा होण्याची शक्यता असते, असं होतंय आणि असं म्हणलं जातं. म्हणून ह्याच्यापासून सर्वांनी दक्षता घ्या. दुपारी एक होती घेतली रे म्हातारीने सांगितलं. ओय. राजेशाच्या थाटात असणारा हापूस आंबा म्हणजे कोकणचा